Okay, so today we will discuss about fungal infections. म्हणजे आपण बुरशी फंगल इन्फेक्शन बद्दल जाणून घेऊयात. Nowadays it is becoming a very chronic problem. बुरशीचे कारण, त्याचे उपचार, त्याच्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत का? पूर्वी बुरशी जे आहे सहज असं जे हप्त्या 8-10 दिवसांच्या ट्रीटमेंटमध्ये बरी व्हायची. पण आजकाल इट टेक सम मंथ्स इन काही पेशंटमध्ये काही महिने ट्रीटमेंट घ्यायला लागतात. तर त्याचे कारण म्हणजे मेनली काय आहे तर दमट उष्ण हवामान, घाम येणारी व्यवस्था किंवा ओलसर कपडे घालणं किंवा टाईट फिटिंग जीन्स, टाईट क्लोथिंग. आजकाल यंग जनरेशन जे आहे दे आर wearing lot many tight clothes. That is also one of the main reasons. आणि आत्ताचं हे जे वातावरण आहे विच इज व्हेरी ह्युमिड आणि हॉट, ज्याच्यात घाम येतो, प्लस पावसामध्ये भिजल्याने देखील ओलसरपणा राहतो कपड्यांमध्ये. बऱ्याच वेळेस कपडे या सीझनमध्ये ओले घातले जातात आणि ज्यांचे व्यवसाय असे आहेत की ज्यांना वारंवार घाम येतो, अशा पेशंट्सना बुरशीची लागण होणं खूप कॉमन आहे. त्याचबरोबर जे स्थूल आहेत, म्हणजे ओबीस पेशंट्स ज्यांचं वजन खूप आहे, अशा पेशंट्समध्ये देखील बुरशीचं प्रमाण जास्त राहतं. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने, मग त्याचे कारण हे काहीही असो, प्रतिकारशक्ती कमी होण्याचे कारणं खूप आहेत. स्थूलपणा, डायबिटीज, प्रॉलॉग अँटीबायोटिक कोर्स म्हणजे प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक जास्त दीर्घकाळ दिले जातात काही पेशंट्सना, किंवा लोक देखील ओव्हर द काउंटर घेत राहतात. क्रॉनिक स्टिरॉइड, सिस्टमिक स्टिरॉइड्स किंवा ओरली ओव्हर द काउंटर जाऊन लोक स्टिरॉइड्स घेतात किंवा स्टिरॉइड्सची मलमल लावतात. त्याने देखील प्रॉब्लेम्स वाढतात ह्या फंगल इन्फेक्शनचे. तर दिज आर इन नॅचरल. आणि काही ब्लड डिसऑर्डर्स पण राहतात. काहींना प्रतिकारशक्ती कमी करणारे रक्तातले किंवा आजार असतात किंवा शरीरामध्ये, त्याने देखील बुरशीचे संक्रमण किंवा इन्फेक्शन होत राहते. नाव आजकाल सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की बरेच पेशंट जे आहेत ते ओव्हर द काउंटर जाऊन मेडिसिन घेतात किंवा मेडिकलमध्ये जाणार. कुठलाही त्वचा विकार असला की त्याला वी गेट डिफरंट, आय कॅन कॉल लाईक, त्याला आपण मसाला क्रीम म्हणू. त्याच्यात सगळंच राहतंय. स्टिरॉइड राहतंय, अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन राहतं, अँटीबायोटिक राहतं, अँटीबॅक्टेरियल राहतं, अँटीफंगल राहतं, म्हणजे जीवाणू विरुद्ध काम करते, बुरशी विरुद्ध काम करते, आणि त्याच्यात स्टिरॉइड्स देखील असतात. असे मिक्स मलम खूप आजकाल बाजारात आहेत आणि मग बरेच पेशंट्स ते ओव्हर द काउंटर जाऊन घेत राहतात. जसे की डर्मीफाई, फोडम, पॅन्डम प्लस, लोबेजियम, क्लोबेजियम, क्लोबेनजी, झोलेफ, बेटनोएट, बेटनोएट सी, बेटनोएट जीएम, बेटनोएट एन. दीज ड्रग्स दे आर इन मार्केट. पण ते प्रॉपर सल्ल्याने काही काळापुरतं वापरणं ठीक आहे इमर्जन्सी म्हणून. बट हे स्टिरॉइडचे मलम कंटिन्युअस रेग्युलर वापरल्याने द फंगस बिकम रेजिस्टंट. तिथली स्किन देखील तुमची खूप नाजूक आणि पातळ होऊन जाते. वेरिन मग त्याच्यावरती जे अँटी फंगल जे आहेत, म्हणजे जे बुरशीनाशक जे मलम आहेत, ते देखील मग काम करायला इट टेक्स लॉट ऑफ टाइम किंवा लवकर अशा पेशंट्समध्ये हे मिळत नाही, रिस्पॉन्स मिळत नाही. तर कृपया हे जे मलम आहेत ते वापरू नयेत. आणि उपचाराबद्दल जर म्हटलं तर नाव इट इज बिकमिंग अ ड्रग रेजिस्टंट, क्रॉनिक रेजिस्टंट डर्मॅटोफायटोसिस किंवा फंगस. रेजिस्टन्स वाढत चाललेला आहे. या सगळ्या कारणांमुळे जे आहे ते फंगस रेजिस्ट करते या प्रॉपर ट्रीटमेंटला, अँटी फंगल्सला. दे आर बिकमिंग मोर. जसं की शेतामध्ये पण काय झालेलं आहे की आपली शेतीचं पोत किंवा जमीन मध्ये आपण केमिकल फर्टिलायझर्स किंवा अनेक तणनाशक वगैरे असं मारून काय झालं की प्रतिकारशक्ती कमी झालेली. तिथले जे लाभदायक जीवाणू त्याची संख्या कमी झाली. मग पिकांवरती पण कीड जास्त येते आणि पूर्वी 1-2 फवारे लागायचे, आता भरपूर फवारे मारायला लागतात. तसंच माणसाचंही झालंय. माणसाची तीच गंमत झाली. आपण काय विषारी अन्न खातोय, हायब्रिड अन्न खातोय. त्याच्यामुळं जसं जमिनीला, पिकांना औषधं मारणं आहे, गायी ज्या आहेत त्याला देखील यू हॅव टू ट्रीट देम फॉर सो मेनी प्रॉब्लेम्स. त्यांना औषधं आहे. इनव्हेरिएबली आपण हे अन्न खातो, त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला देखील औषधं घ्यायला लागतात. तर व्हॉट वी वर टॉकिंग अबाउट राईट इज, आपण ड्रग रेजिस्टन्स बद्दल बोलत होतो.
की या सगळ्या गोष्टींमुळे आपले एकतर धावपळ धावपळ, दगदग याच्याने प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. प्लस आपण हे जे काही मलम वापरतोय त्याने देखील ड्रग रेजिस्टन्स वाढतोय किंवा ते बुरशी जी आहे किंवा बुरशीचे जंतू आहे दे आर बिकमिंग मोर स्ट्रॉंग किंवा प्रबळ होत चालले. मग त्याला दीर्घकालीन उपचार लागतात आणि योग्य तो डॉक्टरच्या सल्ल्याने किंवा वैद्यकीय त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याने ते केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस पॉलीफार्मसी होतं, अनेक गोष्टी घेऊन येतात लोकं. मग अशा पेशंट्सला देखील ट्रीटमेंट करणं इट बिकम्स टफ आणि लाँग टर्म ट्रीटमेंट घ्यायला लागतं. दॅट्स वाय सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की फंगस किंवा बुरशीसाठी आज आज आपल्याला लस उपलब्ध नाही आहे. आपल्याला रेग्युलर ट्रीटमेंट कोर्स करणं आहे आणि डिपेंडिंग ऑन दी इम्युनिटी प्रतिकार शक्तीवरती अवलंबून राहतो आपला कोर्स. काही ना काही हफ्ते तर काही ना काही महिने देखील ट्रीटमेंट घ्यायला लागू शकते. सो दिस इज अबाउट ट्रीटमेंट. आणि काही पेशंट जे आहेत विशिष्ट वी कॅन से हार्ट पेशंट्स आहे, डायबेटिक पेशंट्स आहे, अशा पेशंट्समध्ये वी हॅव टू टायट्रेट दी डोज प्लस त्यांचे काही मेडिसिन सुरू असतात ते चेंज करून आपल्याला काही बुरशीनाशक द्यायला लागतात. आणि काही ब्लड मॉनिटरिंग पण करायला लागतं. या मेडिसिन सुरू असताना ब्लड रिपोर्ट्स करणं राहतं काही. वी हॅव टू मॉनिटर सम लिव्हर एन्झाईम्स, आणखी काही ब्लड टेस्ट काही पेशंट्सला करायला लागतात आणि त्यानुसार डोसेजेस ठरतात. सो ट्रीटमेंट पूर्ण करणं आणि व्यवस्थित त्याचं ड्युरेशन व्यवस्थितपणे करणे हे खूप महत्त्वाचं आहे. फॅमिलीमध्ये जितके रुग्ण आहेत त्या सर्वांनी एकाच वेळेस ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. नाहीतर कोणी करतंय, कोणी करत नाही. मग ज्याला आहे त्याच्याकडनं परत हे दिस इज अ कॉन्टॅजियस डिसीज. परत त्यांच्याकडनं दुसऱ्याला लागण होत राहते. पहिल्याचं दुसऱ्याला, दुसऱ्या तिसऱ्या, तिसऱ्यात परत पहिल्याला. सो ॲट अ टाईम एकाच वेळेस ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. अँड सेकंड लास्ट थिंग अबाउट आणखी एक गोष्ट म्हणजे सैल सुती कपडे वापरणं खूप गरजेचं आहे कॉटनचे. प्लस जे अंडरगार्मेंट्स आहे अशा पेशंट्सनी ते बॉइलिंग वॉटर बाथ उकळत्या पाण्यातनं धुणं, कारण त्यातले जे स्पोर्स आहेत दॅट शुड बी किल्ड. ते कुठल्याही डिसइन्फेक्टंटनी किंवा डेटॉल वगैरे टाकून यू कॅनॉट गेट रिड ऑफ देम. यू शुड बॉईल देम. बॉइलिंग वॉटर बाथ, बॉइलिंग उकळत्या पाण्यामध्येच धुतले गेले पाहिजे. सो दिस इन नटशेल हे थोडक्यात बुरशीबद्दल किंवा त्वचेच्या बुरशी विकाराबद्दल माहिती बघितली आहे. तर कृपया सर्व पेशंट्सनी हे ऐकून त्यानुसार ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे.